डॉक्टर सी. देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील खंड 9 योगचरितम अध्याय 4 पूर्ण योगचरित वर्णनम याचे मी आता वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. तपः प्रभावे भक्तिभावे प्रकटत गजानन जेव्हा पुढ्यात त्यास पाहून अयोग हर्षित उठून प्रणाम करीतयासी. तदनंतर गणेशासी पूजून नाना उपचारे भक्तिभावपूर्ण पुनरपि त्यास वंदून विघ्नेशास्तव करी जोडूनी. शांतीस्वरूपासी सुशांतीदासी वाणी मनहीन तयासी ढुंडे वाणी मन युक्त विचारिसी. योगासी योगाधिपते नमन तुला वाणी मनोयुक्तच नससी. गणेशा विश्वरूपा कैसे स्तौ तुझसी. नित्यासी गणेशासी योगासी योगाधिपते नमन तुला. वाणी मनोहीन तुझ म्हणत संयोगमय कदा नसत. योगरूपा परी तुझ नमित योगा योगाधिपते नमन तुला. तुझ्यापासून प्रसूत महानुभावा ब्रह्मे विश्वे सतत तुझ्यातच लीन अभिन्न भावे होत. योगासी योगाधिपते नमन तुला. नित्य अयोगासी निवृत्तिदासी माया विहीनास गणाधिपासी वाणी मनोहीनत्वे सुलभ्यासी. योगास योगाधिपते नमन तुला. स्वानंदरूपासी सुशांतीदासी सिद्धिबुद्धी सहाय्ये खेळ करासी. वाणी मनोहीन निजात्मलभ्यासी. योगासी योगाधिपते नमन तुला. अव्यक्तासी सहजासी मोहहीनासी सदाशिवासी त्रैलोक्यनाथासी नीतिकर्त्यासी. योगासी योगरूपा नमन तुला. सामान्य रूपासी त्रयीमयासी द्वंद्वप्रकाशासी विष्णूसी आनंदनाथासी सुखेळकासी. योगासी योगाधिपते नमन तुला. आत्मस्वरूपासी भानुसी अमृतस्थ योगे लभ्यासी भेदविहीनांसी जीवासी. योगासी योगाधिपते नमन तुला. नाना प्रभेदांत तन्मयासी सर्वस्वरूपासी शक्तीसी अनंत्यभावे सुमोहदासी. योगासी योगाधिपते नमन तुला. साक्षी स्वरूपासी सांख्य योग लभ्य रूपासी सदात्मसंस्थासी बोधहीनासी. योगासी योगाधिपती नमन. परात्परासी बोधरूपासी संस्था विहार करत्यासी सदा पालक भावधरा त्रैविध्यनाथासी. योगासी योगाधिपते नमन. महोदरासी सोहम स्वरूपासी चिन्मयासी मोहयुक्तासी मोहहीनासी देही स्वरूपासी. योगासी योगाधिपते नमन. विहार करत्यासी बिंदुप्रचुरासी चतुष्पदासी चतुर्विध चतुष्पदासी चतुर्विध प्रभावासी अनंत्य तत्वासी देहभोक्त्यासी. योगासी योगाधिपते नमन. तुर्यात्मदेहासी लयात्मकासी कालस्वरूपासी गणेश्वरासी नादात्मकासी त्रिदेहमासी. योगासी योगाधिपते तुझ नमन. आनंदकोशात्मक स्थितासी प्राज्ञासी सौषुप्तमयासी नित्येश्वरासी प्रचारिसी. योगासी योगाधिपते तुझ नमन. सर्वांतरस्थासी सूक्ष्मकासी स्वप्नप्रचुरासी तैजसासी हिरण्यगर्भासी प्रचारिसी. योगासी योगाधिपते नमन. बाह्यस्थितासी अन्नमयासी वैश्वानरासी त्यांच्या प्रचारिसी स्थूल स्वरूपासी. योगासी योगाधिपते नमन.
जागृतस्थासि विश्ववैविध्यमयासि नानांडरूपासि खेळकासि शक्तिसि धात्यास हरिसि योगासि योगाधिपते नमन. हे गणेशाधिपतीचे कलाश हे गणाधिपतीचे कलांश विघ्नेश्वर ते गणेश तू न ह्यांच्या सहित ईश योगासी योगाधिपते तुझ नमन. कैसे नाथा स्तवावे तुझसी गणेश रूपा संयोगहीनासी अयोगहीना मी तुझसी तादात्म्य रूपा तुष्ट होई योगासी योगाधिपतीसी नमन गणेशा तुझसी मुद्गल म्हणे दक्षासी अयोग ऐसी स्तुती करी गणेशासी प्रणाम करीत कर जोडून उभा राहत गणाधीश घनगंभीर म्हणत परमाग तू महाभागा जे जे तुझे मनोवांछित ते मी देईन भक्तितुष्ट या स्तोत्राने मी प्रसन्न चित्त योग शांतीप्रद हा असे जो हे वाचित अथवा ऐकत त्यास नाना सिद्धी लाभत जे जे इच्छित ते ते देत मी या स्तोत्राच्या पाठकासी मजला हे प्रीतिकर होईल भक्तिभावप्रद अमल 21 दिवस 21 वेळ वाचील त्यासी दुर्लभ सुलभ ऐसे बोलून गणेशान दैत्या त्या गणाधिपास आलिंगन अयोग रूपासी हर्षसंपन्न केले त्याने त्यावेळी तदनंतर अयोग वंदित गणाध्यक्ष होऊन विनित भक्तिसंयुक्त म्हणत रोमा चिंततनु आनंदाने जर तू ढुंडे भक्ती मोहित वर देण्या तरी भक्ती दे मजप्रत तुझ्या पादयुग्मांची अविरत पूर्ण योगस्थ मज करी सुखयुक्त स्वरूपस्थ द्यावे नाथा मजसी उद्धरावे आनंदाच्या अनुभवे धन्य मजला करावे अयोगाचे ऐकून वचन गणेश म्हणे तथास्तु वरदान तदनंतर अंतर्हित गजानन अयोग अनन्य मानस हृदयात स्थापून गजानन अंती योगमय होऊन मोक्षनायका करी प्रसन्न ऐसे हे अयोग वृत्त असे ऐसे हे सर्वचरित सांगितले संक्षेपे तुझ प्रत म्हणून तू भक्तिसंयुक्त भज तू त्या गणराजासी ऐसे मुद्गल त्या दक्षास सांगत जेणे यज्ञ पूर्ण होईल त्वरित अंती होशील योगयुत ब्रह्मभूत तू होशील आज्ञा देई मी जाईन तुझ्या आतिथ्ये प्रसन्न रहस्य गणनाथाचे पावन सकल तुझला सांगितले याहून अन्य न काही असत परमवेदासी संमत जो हे वाचित अथवा ऐकत त्यास शुभ प्राप्त होई अंती योगमय होऊन गणपात्मक भावे प्रसन्न राहील तो आनंदमग्न गजाननाच्या कृपेने. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते पूर्णयोगचरितवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 4 संपूर्ण.